नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेट नॉलेज विथ गौरव या चॅनलवर आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ई पीक पाहणी करताना ज्या शेतकऱ्यांना अडचणी येत आहे त्या कशा दूर करता येईल। मी काही कमेंटचे स्क्रीनशॉट दाखवत आहे। मल्टिपल शेत कसे रजिस्ट्रेशन करायचे, एक शेत केले आहे की दुसरे दाखवत नाही। आपण आलो आहे ई पीक पाहणी ॲपमध्ये। तिथे आपण माहिती नोंदवली आहे एका खाते नंबरवर। तर दुसरे खाते नंबर आपला आहे, दुसरं शेत आहे, तर तिथे काय करायचं, नवीन खातेदार निवडा इथे क्लिक करायचं। आपण नवीन खातेदार निवडत आहे का, होयवर क्लिक करायचं। इथे आपण खातेदार आपला जे दुसरा गट नंबर आहे त्याची नवीन खातेदार म्हणून नोंदणी करा म्हणते, तिथे क्लिक करायचं आणि त्या गट नंबरची आपण इथे नोंदणी करून घ्यायची। सगळी डिटेल्स टाकायची आणि जो आपण गट नंबर आहे का ज्याची नोंदणी करायची आहे आपल्याला, तो गट नंबर टाकून इथे नोंदणी करायची। आणि इथे नोंदणी झाल्यानंतर आपल्याला त्या खात्यामध्ये पीक पेरा चढवता येईल। दुसरी कमेंट अशी आहे की ई पीक पाहणी करून 5 दिवस झाले, ती नोंद सातबाऱ्यावर झाली नाही, तर परत ई पीक पाहणी होते काय? तर ई पीक पाहणीची जी नोंद असते ती 48 तासापर्यंत दुरुस्त किंवा ती डिलीट केल्या जाऊ शकते। तर तुमच्या याला 5 दिवस झाले आहे, तर तुम्ही तलाठी ऑफिसमध्ये जाऊन संपर्क करू शकता की त्यांनी ती नोंद तुमच्या सातबाऱ्यावरती चढवली आहे की नाही। तिसरी कमेंट अशी आहे की ई पीक पाहणी करताना पुढे जात नाही आहे। तर ई पीक पाहणी ॲपमध्ये गेली 10 ते 12 दिवस ॲप बरोबर चालत नव्हती। आता तुम्ही अचूक माहिती टाकून तुमची ई पीक पाहणीची नोंद करू शकता। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। धन्यवाद।